नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. राजेंद्र ठोंबरे यांना विजयी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे कट्टर शिवसैनिकांनी फुलंब्रीत डोअर टू डोअर प्रचार केला. छत्रपती संभाजीनगर राजेंद्र ठोंबरे यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयश्री प्राप्त व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगरचे कट्टर शिवसैनिक यांना बेंद्रे शिवसेना बेंद्रे अप्पा या नावाने ओळखले जाते. असे बेंद्रे अप्पा व त्यांची सहकारी मुरदडे पाटील, राजेंद्र कालमेक, सखाराम दुबे, दिलीप पदमार आणि आदी शिवसैनिकांनी प्रयत्न केले. विजयश्री मिळताच संभाजीनगरहून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना भेटण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फुलंब्रीत आले होते. भाजपला फोडाफोडीचे राजकारण जड जाईल आणि मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत असे अट्टल मत त्यांच्याशी संवाद साधताना बेंद्रे अप्पा यांनी सांगितले. विजय झालेला आहे महाविकास आघाडीचा, काय वाटतं सर? या ठिकाणी जो महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा, तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार इथे या ठिकाणी महाविकास आघाडी होती आणि सर्व जनतेच्या मनामध्ये, जनसामान्याच्या मनामध्ये ठोंबरे साहेबाबद्दल, राजेंद्र ठोंबरे साहेबांना आम्हाला नगराध्यक्षपदी निवड तर द्यायचीच आहेत, पण यांच्या पॅनलचे जे 17 उमेदवार आहेत ते सर्वसामान्यामध्ये काम करणारे आहेत, 80% समाजसेवा करणारे आहेत आणि 20% राजकारण करणारे आहेत. आम्हीसुद्धा छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी जेव्हा डोअर टू डोअर प्रचार करण्यासाठी आलो होतो त्यावेळेस त्यांनी सर्वांनी आम्हाला पोरत अगोदर गुड बातमी दिली होती की ठोंबरे साहेब विजय होणारच आणि ठोंबरे साहेबासोबतचे जे पॅनल आहे, जे उमेदवार आहे, हे कमीत कमी 12, 13, 15 उमेदवार नगरसेवक हे प्रचंड बहुमताने विजय होतील. आज तो विजय पाहायला आम्हाला मिळाला आहे आणि जनतेच्या मनातलं आम्हाला या ठिकाणी आज त्याचं फळ भेटलेलं आहे. हा खूप मोठा आनंद आहे. हा जनतेचा आशीर्वाद आहे. सर्व कार्यकर्त्यांची, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची ही एकजूट आहे आणि हा सर्वांचा हा विजय आहे, सर्वांचा. भारतीय जनता पार्टी सध्या फोडाफोडीचे राजकारण करत आहे, याच्यावर आपल्याला काय म्हणायचं? भारतीय जनता पार्टी फोडाफोडीचं राजकारण करत आहे. यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांनी हे फोडाफोडी करू नये. त्यांच्या पक्षामध्ये 30-30, 35-35, 40-40 वर्षापासून काम करणारे त्यांचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर तो अन्याय आहे आणि आमच्याही लोकांनी तिकडं जायला नाही पाहिजेत आणि तिकडं जर गेले तर त्यांच्या लोकांनी सुद्धा ते सहन नाही करायला पाहिजेत. कारण त्यांनी, काही लोकांनी खूप 30, 35, 40 वर्षापासून भाजपचा शाखा ओपनिंग केल्या, भाजपचं काम केलं. त्यांनी हे काम करू नये, फोडाफोडीचं काम करू नये. बाकी समाजसेवा करा. बाळासाहेबांनी दिलेली शिकवण 80% समाजसेवा करा, 20% राजकारण करा. त्यांनी समाजसेवा करून पुढे जायचं आहे. आपलं नाव का दादा? माझं नाव बेंद्रे अप्पा, शिवसेना बेंद्रे अप्पा, संघटक. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा मी संघटक आहे.